ज्या पोलिसांवर संपूर्ण शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्याच खाकी वर्दीवर हात टाकण्याचं धाडस एका दारुड्या गुंडाने केले। पुणे पोलिसांना थेट पोलीस ठाण्यातच मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका 24 ते 25 वर्षाच्या तरुणाने दारूच्या नशेत नुसता धुडगूस घातला नाही तर थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। माझ्यावर 307 चा गुन्हा आधीच आहे, तुम्हाला कोयत्याने फाडून टाकेन अशी उघड धमकी या आरोपीने पोलिसांना दिली। रोहन गौतम साळवे असे या मुजोर आरोपीचं नाव असून खडक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। घटना घडली आहे गुरुवारी पहाटे 2च्या सुमारास टिळक रोडवरील जयश्री हॉटेल जवळ। आरोपी रोहन साळवे हा एका महिलेशी मोठ्याने वाद घालत होता। रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस शिपाई चंद्रशेखर हुंचळगी आणि सागर कांडिलकर तेथे पोहोचले। त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली। सेक्टर राऊंड वर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण जेव्हा पोलीस ठाण्यात आले तेव्हा आरोपी रोहन साळवेने थेट पोलिसांच्या अंगावर फुंकण्यास सुरुवात केली। त्याला आवरत असताना त्याने पोलीस शिपाई हुंचळगी यांची कॉलर पकडली, त्यांचा हात विरघळला आणि पायावर जोरात लाथ मारून त्यांना जखमी केलं। ससून रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीत आरोपी पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं निष्पन्न झालं। सध्या या मुजोर आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून खडक पोलीस पुढील तपास करतायत।